मंडळी, मी अर्चना गुंडे. आपलं साईगंगा डेअरी फार्म मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघा की आपण आता मी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की मिक्स चारा द्या, भरडा, मिक्सिंग भरडा. आपला भरड्याचा पण व्हिडिओ बघितलाय आपण. मिक्स चारा देतोय, भरडा देतोय, तरी सुद्धा आपलं दूध वाढत नाही. परत गाईच्या गाभाच्या तक्रारी आहेत, परत रिपीट होण्याच्या माझावरच्या तक्रारी आहेत. तर मग एवढं सगळं करून पण आपण अजून पण आपलं काय चुकतंय की ज्यामुळं की आपल्या गाईच्या शरीरावर चमक नाही, आपल्या गावाच्या तक्रारी, माझावरच्या तक्रारी, दुधाच्या तक्रारी, परत फॅट वाढत नाही. तर त्याचं एक असं कारण असू शकतंय, ते म्हणजे खनिजे, म्हणजे मिनरल मिक्सचर. आपण जे मिनरल मिक्सचर म्हणतो त्याचे सुद्धा आपण बरेच व्हिडिओ आहेत, आपले रील्स आहेत. तर मिनरल मिक्सचर वापरायचं. एका गाईला सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम हे मिनरल मिक्सचर दिलंच पाहिजे. पण आता असा प्रश्न आहे की मग द्यायचं कोणतं मिनरल मिक्सचर, आपण वापरायचं कोणतं? कारण की बाजारमध्ये, मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, पण मग आपल्याला चांगली कंपनी कोणती ते पण माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ गेली 2-3 वर्ष आम्ही पण याच्या अगोदर बऱ्याच कंपन्यांचं बाकीचे प्रॉडक्ट ट्राय केले, ते पण वापरून बघितले. पण मग आता 2-3 वर्ष झाले आम्हाला आमच्या गोठ्यात एक चांगला रिझल्ट मिळालाय. त्यामुळे जवळजवळ 3 वर्ष आम्ही कंटिन्यू आता हेच चालू आहे. तर बघा, हे बेस्ट मीन्स गोल्ड हे मिनरल मिक्सचर आहे. तर हे 2-3 वर्ष झालं मी वापरले. तर म्हटलं आपण ह्याचा पण व्हिडिओ करू, कारण की काही शेतकरी भावांचे मला फोन आलेले की ताई तुम्ही कोणतं मिनरल मिक्सचर वापरताय ते पण आम्हाला सांगा म्हणून. म्हटलं त्याचा आज व्हिडिओच करू आपण. आणि त्याच्यासाठी मी आज या सरांना पण बोलवलं की तुमचे प्रोडक्ट आहेत, तुम्ही पण सांगा म्हणून. नमस्कार सर, मी लोकेश कापगते. मी गेल्या 13 वर्षापासून सर कारगिल कंपनीमध्ये कार्यरत आहे. आणि मॅडम आमच्या मिनरल मिक्सर जवळपास 2-3 वर्षापासूनचा युज करत आहेत. तर यांच्याविषयी मला माहित झालं तर स्पेशली मॅडमचं गोठा बघावं या उद्देशाने आम्ही तिथे आलेलो आहोत. तर मॅडमचं असं फीडबॅक आहे की बेस्टमिन गोल्ड दिल्यामुळे माझे बरेचसे प्रॉब्लेम, गोठ्यामधले जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत बा. तर याच्यामध्ये बेस्टमिन गोल्ड दिल्यामुळे फायदे असे आहेत सर की आज बरेचसे शेतकरी लोकांची समस्या असते की बा 6-6 महिने झालं, 1-1 वर्ष झालं जनावर माझ्यावर येत नाही, आणि माझ्यावर येत असेल तर वारंवार रिपीट होण्याची पण समस्या वाढत चालली. तर ही समस्या दूर करण्याचं काम करतं स्पेशली बेस्टमिन गोल्ड. हा जो बेस्टमिन गोल्ड आहे याची स्पेशलिटी अशी आहे की हा चिलेटेड फॉर्म मध्ये येते. याच्यामध्ये ट्रेस मिनरल चिलेटेड फॉर्म मध्ये, ज्याच्यामध्ये झिंक, कॉपर, कोबाल्ट, फेरस, मॅग्नेशियम, आयरन असे चिलेटेड पार्टिकल दिलेले आहेत, जे जनावरच्या डिफरंट पार्ट मध्ये हे ऑब्झर्व होते. आणि ऑब्झर्व झाल्यामुळे काय होईल की जे जनावरच्या बॉडी शायनिंग आणण्याचं काम करेल. जनावर, तुमचं बरेचसे जनावर माझ्यावर येत नाही, त्याला माझ्यावर पण वेळेवर आणेल. जनावरचं मिल्क प्रोडक्शन पण वाढवेल बेस्टमिन गोल्ड. तो बेस्टमिन गोल्ड जनावरचं फॅट पण वाढवण्यास मदत करते. आणि गायींची जी त्वचा असते ती पण चकाकी राहण्याचं काम सुद्धा मिनरल मिक्सचर राईट मॅडम. आणि बेस्टमिन गोल्ड दिल्यामुळे जनावरचं मिल्क प्रोडक्शन पण वाढेल, बॉडी शायनिंग पण वाढेल. जे आपलं फॅट एसएनएफची पण जी समस्या आहे, दुधातलं फॅट वाढण्याचं जे कारण असते ते मिनरल मिक्सचर मुळे ते पण सुद्धा आपलं कारण मिटू शकते की बाबा फॅट आपल्या वाढण्याला सुद्धा हे मदत करू शकते. तर बघा की याची अशी आपली बरीच कारण आहे. पण आता मग अजून एक टिप्स आहे तुम्हाला की मिनरल मिक्सचर देताना एक काळजी घ्यायची की ते पाण्यात मिक्स करून असं द्यायचं नाही, किंवा तुम्ही जर भिजवत भरडा असला तरी पण तसं द्यायचं नाही. ते एकतर चाऱ्यावर टाका किंवा डायरेक्ट आम्ही जसं कोरडा भरडा देतोय, पशुखाद्य कोरडं देतोय तसं मिक्स करा. पाण्यात मिक्स करून हे द्यायचं नाही. तर बघा, जे कारगिल कंपनीचं हे बेस्टमिन गोल्ड जे मिनरल मिक्सचर आहे ते आता आम्ही तर वापरले, मी सांगितले, तुम्ही सुद्धा वापरून एकदा बघा आणि त्याचा रिझल्ट घ्या आणि मला कमेंट करून सांगा. आणि ह्याची सर्व्हिस ऑल महाराष्ट्रात आहे, कोणत्या पण मेडिकलमध्ये हे तुम्हाला भेटू शकते. तर तुम्हाला तुमच्या गायींना हे आपल्या गरजेचंच आहे, त्यांच्या शरीरासाठी खनिजे. तर मिनरल मिक्सचर हे वापराच, माझं सुद्धा अगदी कळकळीचं सांगणं आहे. तर बघा, व्हिडिओ कसा वाटला, माहिती आवडली तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.